पैसे कमवणं हे पहिलं टार्गेट असतं. बरेचसे स्टार्टअप 6 महिन्याच्या आत बंद पडतात. जे लवकर वाढतं ते लवकर संपतं. घाई गडबडीत केलेले व्यवसाय 100% 6 महिन्यातच बंद पडतात. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय ना, कुठलाही व्यवसाय वेगळ्या पद्धतीने करा. स्विगी किंवा उबेर आहे, ह्या कंपन्या गरज म्हणून सुरू झाल्या. एंटरप्रेन्योरशिप जर्नीमध्ये टीम बिल्डिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यात लिडरशिप क्वालिटी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही ह्याबद्दल काय सांगाल? मी म्हणतो लिडरशिप क्वालिटी जन्मजात कोणातच नसते. सो एंटरप्रेन्योरशिप जर्नीमध्ये मोटिवेशन आणि डिसिप्लिन याचा काय इम्पॉर्टन्स आहे? म्हणजे गुजराती माइंडसेटला खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना बोलताय, त्यांना लई नटून थटून जात आहे. बट ते टिकले का माहिती आहे का? त्यांना फायनान्सली परफेक्ट. खूप पैसेवाले सुद्धा डिप्रेशनमध्ये. विजन क्लॅरिटीसाठी तुम्ही काय सांगाल? नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. आजचा एपिसोड खूप खास आहे कारण खूप मोठे एंटरप्रेन्योर ऑथर आपल्यासोबत आहेत, ज्यांचा बिझनेस माइंडसेट आणि रिअल एंटरप्रेन्योरशिपवरची जर्नी आपण आज डिस्कस करणार आहेत. सो आपल्यासोबत आहेत तांदळे सर, शरद तांदळे सर, थँक्यू. ज्यांनी ग्राउंड अप लेवलला एंटरप्रेन्योरशिप बिल्ड केलं, फेल्युअर्स आणि सिस्टीम तयार केल्या आणि 100 ऑफ एंटरप्रेन्योर्सला त्यांनी प्रॅक्टिकली बिझनेस नॉलेज शिकवलं. सर, तुम्हाला आमच्या शोमध्ये मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. सर, आमचा ग्रुप आहे MLA ग्रुप. तुमचा ग्रुप माहिती आहे मला आणि मी तुमच्या ग्रुपच्या एका कार्यक्रमाला आलेलो. येस. आणि तुमच्या सगळ्या उत्साही महिलांचा जो ग्रुप तुम्ही तयार केला, हो. खरंच ही महाराष्ट्राला गरज होती. कारण की नॉर्मली ग्रुप महिलांचे काय पाहिलेत मी, मकर संक्रांतीसाठी, सोसायट्यांमधल्यासाठी आणि मॅक्झिमम महिलांचे ग्रुप हे देवदेव करणे आणि उत्सव साजरे करणे आणि एन्जॉयमेंटसाठी असतात. पण मला वाटतं हा महाराष्ट्रातला तुमचा पहिला ग्रुप आहे की जो व्यावसायिकतेने पाहतोय आणि महिलांच्या कलागुणांकडे लक्ष देतोय. तर तुमचा ग्रुप खूप छान आहे, तो महाराष्ट्रभर वाढावा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. सो खूप लोकांना नवीन बिझनेस चालू करायचा आहे, पण बऱ्याच वेळेस फेल्युअर येईल ह्याची भीती असते. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? मला सगळ्यात पहिले एक सांगा वाटतं याच्यात की तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे, बिझनेस चालू करायचा आहे, तर त्याचं क्लिअर कट उत्तर आपल्या स्वतःला पाहिजे की का करायचं. आता का करायचं म्हणलं तर पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं, नॉर्मल विचार येतात की नाही लय पैसे पाहिजेत, हा पहिला विचार येतो. दुसरा, आता मी नोकरी नाही करू शकत. तर नोकरी का करू शकत नाही याची कारणं पाहिजे. बरोबर. की बाबा मी का नाही नोकरी करू शकत, मी का नाही वेळ देऊ शकत. तर एकदा तुम्हाला कळालं की मला बिझनेस का करायचा आणि याचं उत्तर आपल्या स्वतःला स्पष्ट असेल, तर येणारं संकट असतील किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स कसा उभा करायचा आहे किंवा भविष्यात फेल्युअर येईल, तर त्या गोष्टींचा आधीच विचार करून स्वतःला डिमोटिवेट करण्यात अर्थ नाही. तर एकदा आपल्याला कळालं की मला व्यवसायाच्यासाठी चालू करायचं आहे, तर त्याच्यात मग परत सेकंड प्रश्न तयार होतो की का चालू करायचं, याच्यासाठी चालू करायचं. मग त्याच्यासाठी माझ्याकडं काय, माझ्याकडं नॉलेज आहे. मी म्हणतो भांडवल, लोक म्हणते भांडवल. सगळ्यात महत्त्वाचं पहिले भांडवल नाही लागत, पहिले लागतं नॉलेज की मी हे का करायचं, त्याचं आपण ते विकून पाहिलं आहे का, ते खरंच ते मार्केटमध्ये तसं नाही आहे का. तर याचा रिसर्च आणि याचा अभ्यास झाल्यानंतर जर आपण चालू केला कुठलाही व्यवसाय, तो काही दिवस धडपडेल, लॉसमध्ये जातो, कधी प्रॉफिट होईल, लॉस होईल, ही जर्नी. फेल्युअर मी याला समजतो की टोटल तुम्हाला ते शटर डाऊन करावं लागेल. आणि ते शटर डाऊन कधी करतं माणूस, की ज्यावेळेस आपल्यालाच कळतं आतून की माझं जरा चुकलंय. तर फेल्युअर आपलं नॉलेज नसणं हेच आहे, दुसरं काही फेल्युअर मला वाटतं. सो आता काय होतं ना, ग्रुपमध्ये एकमेकींचं पाहून असं वाटतं की मला हा बिझनेस करायचा आहे किंवा मला तो बिझनेस करायचा आहे. अनेक आयडियाज असतात, पण कधी कधी ते इम्प्लिमेंटच होत नाहीत. दिवसात खूप आयडियाज येतात किंवा असं होतं. सो त्याबद्दल विजन क्लॅरिटीसाठी तुम्ही काय सांगाल? विजन क्लॅरिटी काय, मानवी मेंदूच मुळात कसा आहे माहिती आहे का. मी आता स्त्री पुरुषाचा फरक नाही करत. लेडीज किंवा मानवी मेंदू असा आहे ना की त्यात आपण लेडीजचा विचार केला सेकंडला, मानवाचा केला. तुम्ही बघा, एक ट्रेंड चालू होता 10 वर्षापूर्वी, चहा. हो. चहाच्या आधी होता कॉफी. कुठं गेलं, पुण्यात कॉफी शॉप, महाराष्ट्रभर कॉफी शॉप, कॉफीचे एवढे ब्रँड आले. मग आलो कोल्ड कॉफी. हे कोल्ड कॉफी सगळ्यांनी कोल्ड कॉफीच्या फ्रँचायझी, हॉटेल कोल्ड कॉफीची. नंतर आलो अचानक चहाने पिकअप पकडलं. खेड्यापाड्याने म्हणजे नावच शिल्लक राहिलं नाही आता ब्रँडला. गुळाचा चहा, गुळाचा झाला, तांदळाचा झाला, आता फक्त राहिलाय किंवा राखेवरचा चहा, कुल्हड चहा. नाही कुल्हड चहा पासून आता शनिग्रहाच्या दगडावर तयार केलेला चहा इथपर्यंतच यायचं राहिले. तर बाकी सगळे चहा आले, म्हणजे त्यात आता तेल टाकायचं बाकी, बाकी सगळे मसाले टाकले, फोडणी द्यायचा चहा बाकी आता. तर म्हणजे त्याचे प्रकार आले. मग काय होतं की आपण काय करतो, सोशल मीडिया किंवा बाहेरचा ट्रेंड पाहून आपल्याला वाटतं हाच बिझनेस आहे. म्हणजे व्यवसाय चालू करता, हा व्यवसायाच्याच बाबतीत नाही, 12वीला बघा तुम्ही, सायन्स सगळं जग सायन्स. परत डॉक्टर सगळं जग डॉक्टरकडे वळणार.
परत आलं MPSC की हे 5 लाख पोरं MPSC. म्हणजे लोक दुसऱ्याचं बघून काहीतरी स्टार्ट करायचं बघतात. मला असं वाटतं की आता तो ट्रेंड आलेला आहे की आता तो प्रत्येक माणसात असतो की अरे हे लय चालायले, अरे ते बघ किती पैसे कमवतोय, अरे त्या बिझनेसमध्ये करे पैसा आहे. पण तो जो बिझनेस माणूस करत असतो त्याने किती मेहनत घेतली का, त्यांनी नवीन काय टेक्निक लावली की आपण स्वतः तिथे अट्रॅक्ट झालं याचा आपण विचार करत नाहीत. म्हणजे आपण मेजर करत राहतो पैशात. अरे हे धंदा कोणता टाकू रे, कशासाठी, याच्यातले पैसे. लई पैशापेक्षा आपल्याला काय जमतंय ते बघायचं. आणि मेजर कॉम्पिटिशन काय होती की लोक काय करतात, समज मी आहे, मला लक्षात आलं की आता तुमचा हा फ्लॉवर पार्टचा बिझनेस आहे. मग मी कॅल्क्युलेशन करत राहणार, अरे या 2,000 कमवतात बरं का, तिथं 300 रुपयाला मिळते बाहेर, मग मी पण करतो. पण त्याच्यासाठी त्यांनी लावलेलं टेक्निक, त्यांनी केलेला मार्केट सर्वे, त्यांनी बघितलेले एम्प्लॉईज, त्यांनी बघितलेले त्याचं फायनान्शियल गणित, ह्याचा अभ्यास नाही करा, फक्त पैसे दिसतात. आणि त्याच्यात असं होतं की कॉपी पेस्ट जास्त होतं. म्हणजे व्यवसायात कॉपी पेस्ट होतं की कुणी पैसे कमवतं म्हणून तो करतो. तर मला वाटतं की तसं न करता आपली स्किल, आपल्या हॉबी याच्यानुसार जर केलं तर त्याच्यात काहीतरी वेगळेपण असेल. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय ना, कुठलाही व्यवसाय वेगळ्या पद्धतीने करणं. तुम्ही तीच पद्धत समोरच्याची तीच कॉपी पेस्ट वापरली तर नाही टिकणार, ते सुद्धा बुडला जाईल. आणि मी नवीन उद्योजकांना सांगेल की 2 व्यवसाय करून त्याला व्यावसायिक म्हणणं, एक म्हणजे कॉपी पेस्टवाले आणि दुसरं म्हणजे फ्रँचायझी मॉडेल. फ्रँचायझी मॉडेल तुम्ही घेताय म्हणजे तुम्ही कुणाच तरी बिझनेस आयडियावर काम करताय. म्हणजे बिझनेस आयडिया एकाची आहे आणि तुम्ही त्याला फक्त रन करताय. तर त्यांनी स्वतःला एंटरप्रेन्योर समजू नये. तो एक प्रकारची नोकरीच आहे की डोकं त्याच आहे, तू इन्व्हेस्टमेंट करून तुला रोजगार घेतो. म्हणजे आपण नाही का बीएड झाल्यावर आपण संस्थेला 10 लाख भरायचे, 20 लाख भरून नोकरी घ्यायची. तसंच आहे की फ्रँचायझी मॉडेलकडे 50 लाख भर, 10 लाख भर आणि आपलं दर महिन्याला पगार घे. तर ती एक प्रकारची एक वेगळ्या पद्धतीची नोकरीच आहे. तर आपल्याला काय जमतं, आपल्या हॉबीज, स्किल. आणि महिलांना सगळ्यात जास्त व्यवहार कळतो आणि त्यांना कळतं की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. तर लेडीजने जर नवीन नवीन गोष्टी पाहिल्या, नाही तर आता महिला म्हणलं की लगेच टाकू का मसाल्याचं दुकान, मी मसाले बनवते, मी पापड बनवते, चटण्या. तर याच्या पुढे जाऊन सुद्धा लेडीज बघू शकतात. आणि तुम्ही बघितलं की मार्केट आता एकदम स्पीडनी वाढत चाललंय. तुमच्याकडे आयडियाज घ्यायला पहिले काहीच साधनं नव्हती, पण आता तुमच्याकडं मोबाईल आहे, त्याच्यात गुगल आहे, पिंटरेस्ट आहे, नवीन नवीन गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुम्ही आयडिया घेऊ शकतात. आत्ताच आपला विषय झाला ChatGPT आहे, तर त्याच्यावरून घेऊन आपलं त्यात इनपुट देऊन मला वाटतं नवीन व्यवसाय चालू केला पाहिजे. सर तुम्ही इन्क्युबिक हे ऐकले का शब्द? इन्क्युबेशन सेंटर. सो कितपत ते म्हणजे जेव्हा एखाद्याला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तेव्हा कितपत त्यांनी तिकडे अप्रोच करायला पाहिजे? इन्क्युबेशन सेंटरमध्ये मला वाटतं प्रायमरी लेवल ठीक आहे. म्हणजे प्रायमरी तुम्हाला काहीच माहीत नाही तर तुम्ही एकदा जाऊन बघणे इन्क्युबेशन सेंटर. पण टोटल इन्क्युबेशन सेंटर आणि तिथल्या लोक आणि किंवा त्या त्यांच्या डायरेक्ट मान नेऊन टाकणे आणि ते सांगतील तसंच मेंढीसारखं करणं, मला वाटतं ते योग्य नाही आहे. इन्क्युबेशन सेंटर तुम्हाला स्टार्टअपसाठी ओके, म्हणजे एक इग्नाईट करायसाठी ओके, पण सेल्फ मेडच आहे व्यवसाय, सेल्फ मेडच विषय. बरोबर. आणि तुम्हाला स्वतःलाच धार द्यावी लागणार तुमच्या मेंदूला. बरोबर. तुम्हाला लोक मदत करणारे आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत किंवा एखादं पुस्तक आहे किंवा एखादा बिझनेसचा ट्रेनिंग कोर्स आहे. कोर्स पण असतात ना की बाबा हे हवी बघ, आता खूप मराठा चेंबर ऑफ कॉमर्स असेल, मिटकॉन असेल किंवा अशा बऱ्याचशा संस्था तो कोर्स एकदा करून बघायला हरकत नाही. पण टोटली त्यांच्यावरच खांद्यावर मान ठेवणं, मला वाटतं तो व्यावसायिक नाही होऊ शकत. बरोबर बरोबर. सो कसं तरी करून आपण एखादा छोटासा स्टार्टअप चालू करतात, पण बरेचसे स्टार्टअप 6 महिन्याच्या आत बंद पडतात. तर ह्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्याचं कारण मी मगाशी सांगितलं. त्याचं कारण आहे की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की कशासाठी आपण स्टार्टअप टाकतो. एकतर स्टार्टअपसाठी घाई असते. हो. म्हणजे मी हसून एका भाषणात म्हणलो होतो की लोकांचं सक्सेस झाल्यानंतरची भाषणं रेडी आहेत पण सक्सेस नाही. त्याचा अर्थ असा आहे की एखादा स्टार्टअप टाकायचा तर माणूस इंथुजियास्टिक असतो. आपण मराठीत म्हण आहे त्याची, 9चे 9 दिवस. तर 9च्या 9 दिवसात काय होतं की उत्साहात आपल्याला असतं की अरे व्यवसाय चालू करायचा आहे. मग लगेच आपण लोगो करणार, लगेच आपण त्याचं लेटर हेड करणार आणि विशेष म्हणजे आपल्याला सांगण्याची घाई असते की आय हॅव स्टार्टेड समथिंग. हे म्हणजे व्यवसाय चालू का होतं सांगण्यासाठी की मी कोणतरी आहे. तर त्या चक्करमध्ये लोक मग अचानक फ्रँचायझी घेणार, एखादी आयडिया घेणार, तिच्यावर रिसर्च करणार नाहीत, ती खरंच सस्टेनेबल आहे का याचा विचार करणार नाहीत आणि कुणाला तरी दाखवायचे, कुणाला तरी सांगायचे आणि माझ्याकडे काही पैसे तर मला काहीतरी करायचे, ह्या
रेसमध्ये, मी याला पण रॅट रेसच म्हणतो. हम्म. जसं मी अकॅडमिक्सला रॅट रेस म्हणतो तशी ही एक रॅट रेस आहे. मग याच्यात घाई गडबडीत काही एखादा ब्रँड आहे, त्या ब्रँडचं बघायचं, आपला पण असं होणार. इमॅजिनेशन म्हणजे आपण कल्पनेच्या जगात जाणार आणि त्याच्यात आपण फास्ट निर्णय घेणार, फास्ट काहीतरी करणार. आणि मग जी गोष्ट आपल्याकडे म्हण आहे ना तशी आहे की जे लवकर वाढतं ते लवकर संपतं. हम्म. तर घाई गडबडीत केलेले व्यवसाय 100% 6 महिन्यातच बंद पडतं. 6 महिने तरी खूप मोठा काळ झाला सांगितलं तुम्ही, की पहिल्या दिवशी लक्षात येते. म्हणजे पहिल्या दिवशी त्या माणसाची बॉडी लँग्वेज पाहिली की लक्षात येते. म्हणजे उदाहरणार्थ एंटरप्रेन्योर म्हणलं की लगेच असं वाटतं की आय एम द ग्रेट. एंटरप्रेन्योर म्हणलं की लगेच त्याला ते छोटंसं विमान दिसणार. एंटरप्रेन्योरशिप म्हणलं की त्याला वाटतं की माझी लगेच बुगाटी गाडी आहे किंवा माझी मर्सिडीज गाडी आहे, की लगेच मी कोट घेऊन मी लगेच लॅविशमध्ये बसलो 5 स्टार हॉटेलमध्ये, किंवा माझ्याकडे आता खूप पैसे आहेत आणि मी काहीतरी किंग मेकर झालो आहे. अशी काही जी सोशल मीडियामुळे जे आपल्या मेंदूवर नवीन उद्योजकांच्या मेंदूला कॅप्चर केलं आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे हे जास्त ब्लंडर व्हायला आहे की शो करायच्या चक्करमध्ये. आणि खरे एंटरप्रेन्योर आहेत ना, म्हणजे मी जेवढे पुण्यात पाहतो ज्यांना मी रिअल एंटरप्रेन्योर म्हणतो, दाढी केलेली नाही, कपडे फाटलेले आहेत, डोक्यात घनघन आहे आणि अकाउंटला तर पैसे येतात पण त्यांना जेवणाचं भान नाही, ज्यांना राहण्याचं भान नाही, मग फक्त ज्यांना जे व्हिजनवर पळत आहेत, मला वाटतं ते खरे एंटरप्रेन्योर. नटून थटून बसलेलं नाही, ते शो आहे ना. तर शो मध्ये न जाता ऑथेंटिसिटी फार महत्वाची. बरोबर. फक्त पैसे कमवायच्या उद्देशानं बिझनेस न सुरू करता काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करणं किंवा ब्रँड बिल्ड करणं, याबद्दल काय मार्गदर्शन कराल? मी म्हणतो पैसे कमवणं हे पहिलं टार्गेट असतं. व्यवसाय काय करतो आपण, तर आपल्याला इथं सस्टेन व्हायचं, आपल्याला जगायचं. पण दुसरा महत्त्वाचा असा विषय येतो की ज्यावेळेस आपण 2 टर्म्स वेगळ्या करतो, बिझनेसमॅन आणि एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे आपण स्वतःला बिझनेसमॅन म्हणून घ्यायचं आहे का एंटरप्रेन्योर म्हणून घ्यायचं. तर बिझनेसमॅन म्हणून घ्यायचं आहे तर मग आपण बघतो ना की जुने 4 पिढ्याचा व्यवसाय आहे, त्याचं स्वतःचं ऑफिस आहे 4 पिढ्याचं, कारण की 4 पिढ्यात त्यांच्या पंजानी आज्यानी सगळं तो एंटरप्रेन्योर होता. हा एंटरप्रेन्योर नाही, हे भोई वाहणार आहेत, हे उद्योजक नाही आहेत, हे मागून आलेली भोई आहे ती पुढे न्यायची, त्याला मग बिझनेसमॅन म्हणता येईल. पण त्यात ते सगळेच भोई होत नाहीत. काही लोक काय करतात त्याच्यात ॲड ऑन करतात, ॲड ऑन करतात, बिझनेस सेक्टर बदलतात, मग ते इंडस्ट्रियलिस्ट झालेत बरेचसे. काय जे फर्स्ट जनरेशन आहेत ते इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकत नाही. इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे कसं, ज्याची फॅक्टरी, ज्याच्याकडे लगेच कोट्यावधी रुपये, त्याला काय म्हणतात बँक लोन देते, कारण त्याकडे प्रॉपर्टी, अगेन्स्ट लोन 2 मिनिटात होतं. पण जे फर्स्ट जनरेशन म्हणू आपण, की जे पहिल्यांदा व्यवसाय करतात, त्याच्या आधी वडील शेतकरी आहेत, तलाठी आहेत, पोलीस आहेत, शिक्षक आहेत, आणि जे पहिल्यांदा व्यावसायिक म्हणून व्हायचा प्रयत्न करतात, तर त्यांनी एक करावा व्यवसाय करताना की तू एंटरप्रेन्योर आहेस तर तू कशासाठी करायलास, तर पैसा आहे का, आहे. पण एंटरप्रेन्योर शब्दाच्या मुळात असा आहे की तुम्ही सोशली तुमचा व्यवसाय किती टच. म्हणजे उदाहरणार्थ की तुम्ही पैसे कमवतात पण लोकांची गरज म्हणून, म्हणजे आत्ताचे जर आपण मोठे ब्रँड म्हणलं तुमच्या लक्षात, स्विगीचं उदाहरण घेऊ आपण. स्विगी कंपनी आहे तर, किंवा उबेर आहे किंवा ओला आहे, ह्या कंपन्या गरज म्हणून सुरू झाल्या. म्हणजे त्यांनी गरज आयडेंटिफाय केली, काय गरज आहे की बाबा लोक घरात आहेत, आजारी येतात, त्यांना घरपोच जेवण मिळावं, किंवा इथून तिथं जायचं रिक्षा भेटत नाही, तर उबेर यावं, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कनेक्ट करावं. तर गरज, समाजाची गरज काय बघून जे व्यवसाय चालू होतात ते एंटरप्रेन्योरशिपमध्ये येतात. तर मग आपण पण व्यवसाय चालू करताना हे डोक्यात ठेवायचं की समाजात सध्या काय गरज आहे, आणि त्या गरज जी शोध नाही तिलाच ब्रेनस्टॉर्मिंग करायचं, त्याच्याने व्यवसाय चालू करा, तर तो टिकन. आपण एका दिवसात इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकत नाही. तर मुलांनी समाजातली गरज काय, सध्या गरज आहे, काय ट्रेंड चालला आहे, मग त्याच्यासाठी बेसिक गोष्टी कोणत्या घेतल्या पाहिजेत, तर तुम्ही वाचलं पाहिजे, दररोज पेपरचं बिझनेस पेज वाचलं पाहिजे, तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज पाहिजे, कोणते शेअर्स अप होतात, डाऊन होतात. आता उन्हाळा आहे, आता समज जानेवारी संपत आला आहे, आता तुम्ही रेनकोट विकू नाही शकत, मग आता उन्हाळ्यात काय छत्र्या विकू शकतात, छत्र्याचं मार्केट कसं आहे. तर मला वाटतं की सीझन वाईज, भारत हा कृषीप्रधान सीझन वाईज देश, तर सीझन, ट्रेंड्स वेगळे, कारण की ट्रेंड्स येतात जातात, सीझन येऊन जात नाही. तर ह्या सीझनच्या अँगलनी आपण विचार करत गेलो तर नवीन नवीन आयडियाजवर काम करता येते. सुपर. सो एंटरप्रेन्योरशिप जर्नीमध्ये टीम बिल्डिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्यात लिडरशिप क्वालिटी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ह्याबद्दल काय सांगाल? मी म्हणतो लिडरशिप क्वालिटी जन्मजात कोणातच नसते. बरोबर. कारण की मुळात आपण अशा ह्याच्यात आहेत ना, आपल्याच जर DNA मध्येच लिडरशिप नाही असं मला वाटतं बऱ्याचदा. कारण की लिडरशिप असते तिथे इंग्रजी टिकलेच नसते.
तर आपल्यात लिडरशिप नाही आहे, आपण सहन करणारी आणि मेहनत करणाऱ्या DNA आपल्याच्या. म्हणजे कुणी अन्याय केला तर आपण सहन करणारा DNA आपला, आणि दुसरा म्हणजे मेहनत करणारा DNA. तर ह्या याच्यात ती लिडरशिप क्वालिटीज जी आहे ती जन्मजात येत नाही. मग ती कुठून येईल? तर ती एक्सपिरियन्समधून सगळ्यात जास्त येते. की आपल्याकडून चुका होतात, आपल्याकडून निर्णय घ्यायला चुकतो आपण, तर चुकीचे निर्णय घेत पण ते निर्णय घेतलाय चुकीचा, तो चुकीचा झालाय, पण त्याच्यावर आपण परत विचारच नाही केला तर तुमचं ते स्किल वाढत नाही. चुका झाली, स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करणं आणि वाचणं, चांगल्या चांगल्या जी लोक ज्यांनी एम्पायर्स उभा केलेले आहेत, स्वतःचे एम्पायर्स, त्यांच्या चरित्रातून शिकणं. जास्तीत जास्त लोकांना भेटल्यावर आपल्याला कळतं की हा माणूस असा आहे, हा असा, त्यातून ते लिडरशिप तयार होत चालते. तर लिडरशिप तयार होण्यासाठी 10-12 डायमेन्शन्स आहेत, आणि ते काय फार असे काय म्हणतात ते ॲकॅडमिक्स नाही आहेत, ते सहज लहानपणापासून आपले आजी आजोबा आपल्याला सांगत चालतात, आईवडील सांगत चालतात. तर स्वतःच्या स्किल वाढत वाढत पुढं जाणं, आणि ती लिडरशिप क्वालिटी याच्यातून येते की आपण तुमच्यात धमक पाहिजे लढायची. मग परत पहिल्यापासून येते की तुम्ही क्लिअर आहे का, मग तुम्ही क्लिअर कशाचे, तुम्हाला व्यवसाय का करायचा, तर त्याच्यातून ती लिडरशिप क्वालिटी येते. आणि त्याच्यात खूप लोक तुम्हाला एक्सपिरियन्स देऊन जातात, काही चुकीचे देतात, काही पॉझिटिव्ह देतात, लोक फसवतात, लोकांना फसवणं किंवा तुमचा तात्पुरता वापर करून घेणं म्हणा, किंवा तुम्हाला मिसगाईड करणं. तर अशी लोकं येतात, आणि मला वाटतं की ती कुठल्याच पुस्तकात किंवा कुठंच नाही आहे की तुम्ही एका मिनिटात माणसं ओळखू शकता. त्यासाठी एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना भेटणं, जास्तीत जास्त फिरणं, आणि जास्तीत जास्त वाचणं, आणि जास्तीत जास्त अनुभव घेण्यासाठी तुम्ही कंटिन्यू मोटिवेट राहणं, त्याच्यातून ती क्वालिटी हळूहळू तयार होते. ती काय की इंजेक्शन नाही आहे की इंजेक्शन दिलं तुम्ही लिडर झाले, आणि इंजेक्शन दिलं तुम्हाला लोक आयडेंटिफाय करतात. इट्स जर्नी, इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. आणि याच्यात जर तुमच्याकडे ती स्किल नसतील तर तुम्ही पडणार आहे. सो एंटरप्रेन्योरशिप जर्नीमध्ये मोटिवेशन आणि डिसिप्लिन याचा काय इम्पॉर्टन्स आहे? मला वाटतं की एंटरप्रेन्योरशिप जर्नीज म्हणून नाही, मानवी जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला सगळ्यात 2 गोष्टी लागतात जगण्यासाठी. ते लागतं मोटिवेशन्स, आणि दुसरं लागतं डिसिप्लिन लागतं. तर मोटिवेशननीच मानवी समाज इथपर्यंत आलेला आहे. आणि त्याला एक अजून एक शब्द आपल्याला ॲड करावा लागला याच्यात, की तो याला आपण म्हणतो ना क्युरियासिटी. क्युरियासिटी लई महत्वाची. म्हणजे क्युरियासिटी असेल तर मोटिवेशन येईल. तुम्ही क्युरियसच नाहीत कशाच्या बाबतीत तर तुम्हाला इन्स्पिरेशन काय देणार. क्युरियस कशाबद्दल असू शकतो आपण, नॉलेजच्या बाबतीत क्युरियस असू शकतो, मला पुढे जायसाठी यासाठी क्युरियस असतो, आणि ते क्युरियस शब्दाला इग्नाइट करायसाठी मोटिवेशन आहे. आणि ते मोटिवेशन कंटिन्युअस टिकवायचे, आणि त्या कंटिन्युअस मोटिवेट राहून तुम्हाला एखादं यश मिळवायचं, त्यासाठी डिसिप्लिन लागते. तर सततचं मोटिवेशन पण कामाचं नाही, अनवॉन्टेड डिसिप्लिन पण काही कामाचं नाही. बरोबर. मी म्हणतो शेवटी डिसिप्लिन म्हणजे वी आर नॉट मशीन्स. आपण मशीन नाही. नाही मी फार डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन आहे तर मग काय जगायचं नाही काय, म्हणजे आपण मुक्त जगलं बी पाहिजे ना. तर डिसिप्लिन तुमच्या कामात पाहिजे. पण बरेचसे लोक असं बघतो की त्या डिसिप्लिनचा अर्थ असा घेतात की डायरेक्ट मिलिटरी डिसिप्लिन वेगळे, आणि हे जीवनातलं डिसिप्लिन म्हणजे कोणतं, की उदाहरणार्थ तुम्ही फायनान्शियल डिसिप्लिन पाळलं पाहिजे, तुम्ही इथिकल डिसिप्लिन पाळलं पाहिजे, की तुम्ही अनैतिक काही केलं नाही पाहिजे. तर मोटिवेशन, क्युरियोसिटी आणि डिसिप्लिन, आणि हे 3-4 शब्द पाहिजेत. फक्त त्याचा जास्त बाऊ पण होऊ नये, आणि त्याला जास्त निग्लेक्ट पण करू नये आपण. तर समतोल साधत गेलं तर होतं ते. बऱ्याचदा काय होतं की डिसिप्लिन हा शब्दच मला भीतीदायक वाटतो. म्हणजे तुम्हाला म्हणलं तुम्ही डिसिप्लिन आहे, आपलं वाटतं की सकाळी उठायचे, व्यायाम करायचा. तर ते डिसिप्लिन वेगळं, आणि इथिकल डिसिप्लिन मला वेगळं, की आपल्याला कोणाला फसवायचं नाही, किंवा आपल्याला चोरीच काही नको, आपल्याला आल्हाद काही नको. तर नैतिक डिसिप्लिन जास्त महत्त्वाचं. सुपर सर, तुम्ही खूप साऱ्या महिलांना भेटत असाल, म्हणजे सगळेच एंटरप्रेन्योरशिपमध्ये मेल फिमेल एंटरप्रेन्योर्स भेटत असतील, तर स्पेशली लेडीजसाठी काय माइंडसेट ब्लॉकेज असतात, की मला एंटरप्रेन्योरशिप करायची पण माइंडसेट ब्लॉकेज पण आहेत, तर तुम्हाला कॉमन किती असं काय दिसलं का? मला कॉमन माइंडसेट का तसं म्हणजे मी असा बारीकला विचार केला नाही बरं का, पण 2-3 गोष्टी याच्यात आहेत की पहिले तर लेडीजच्या डोक्यातच येत नाही की मला लढायचं किंवा मला संघर्ष करायचा. तिच्या डोक्यात संघर्ष म्हणजे लग्न. तिने संघर्षाच्या परिभाषाच बदलून ठेवलेल्या आहेत. तर आणि ही चमक धमकची दुनिया जी आहे ना, चमक धमकचीच आहे ना.
तर त्याच्यात महिलांच्या जास्त डोक्यात असं असतं की बाबा मी जास्त भारीचं काय घेतलंय, हम्म. माझ्याकडे काय दागिने आहेत का, माझ्याकडे साडी 50 गप्पा 50% त्याच्यावरच. हम्म. दुसऱ्या गप्पा लेडीजमधल्या जर जास्त तर नातेसंबंधावर आहेत आणि ही असं आहे ते तसं आहे ते तसं आहे. ह्याच्यात मला वाटतं लेडीजचा जास्त वेळ जातो. आणि जी लेडीज जास्त बोल्ड आहे, विचारांनी बोल्ड आहे, तिला लई शहाणी झाली असं समजण्याचा एक ट्रेंड आहे. बरं, तिला लई शहाणी झालं हे पुरुष नाही म्हणत, हे पण महिलाच म्हणते. म्हणजे मी एका ठिकाणी हसून म्हणलं होतं एका ठिकाणी की आता तो काळ येईल मला वाटतं. म्हणजे आता आपण प्रगल्भ होत चाललो तर ते नाही का, गोड गोजिरी लाज लाजरी ताई तो होणार नवरी, गोरी गोरी पान फुलासारखा छान, फुला नाही गोरी गोरी पान फुलासारखी छान, फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण. म्हणजे आपल्या डोक्यात माइंडसेट पण असंच आहे की बाबा दादा तू बायको आणताना गोरी पान आण आणि ताई तुला नवरा चांगला मिळेल. म्हणजे आपले गाणे, आपल्या धारणा त्या दिसण्याशी निगडीत स्त्रियांच्या बाबतीत की किती सुंदर दिसते. म्हणजे लग्न करताना सुद्धा मुलं पहिले सुंदर आहे का, सुंदर, सेकंडला बघतात एज्युकेटेड आहे का, पहिले सुंदरताच बघ. तर तो ट्रान्स पुरुषांमध्येच थोडा महिलांमध्येच जास्त आहे. म्हणजे महिलाच मी किती सुंदर दिसते या चक्करमध्ये, त्याच्यात मी असणं आहे याच्यावर जास्त लक्ष नाही. मग त्याच्यात काय होतं की कुठली तुम्ही तरी आता समज तुम्हाला मुलगा असेल, तुमची इच्छा राहील का तुमची सून येणारी सावित्रीबाई फुलेसारखी असावी किंवा जिजामातेसारखी असावी? तुम्ही काय म्हणता, नाही डोक्यावर मिरे वाटेल. तर तो लहानपणापासूनचा एक त्या महिलांवर जो दबाव आहे त्याच्याने काय होतं की तो एक त्यांना तो ट्रॉमा तोडणं फार गरजेचं आहे. पहिले तो ट्रॉमा, म्हणजे बिझनेसमध्ये लेडीजला जायचे पहिले तो ट्रॉमा तोडणे. सेकंड ट्रॉमा हा तुमच्या रिच्युअल्स, परंपरा. कारण की मी पाहिले 365 दिवस मिळतात, पुरुषालाही 365 मिळतात, स्त्रीलाही 365 मिळतात. स्त्रियांचे सायकलमध्ये, मेच्युअर सायकलमध्ये समज आपण 4 वजा करू, 12 काठाचे 50 दिवस गेले, म्हणजे स्त्रियांना दिवस किती मिळत आहेत? 300. 300 दिवस आपण जर मिळत आहेत ना, कारण त्यांच्या मेंटल कंडिशननुसार होतं. 300 पैकी जर त्या 150 दिवस फेस्टिवलमध्ये घालत असतील, म्हणजे संक्रांतीत 8 दिवस, नवरात्र 10 दिवस, लक्ष्मीपूजन ह्या आपल्या गौरीमध्ये 4 दिवस, दिवाळीत 8 दिवस, तुम्ही विचार करा ते दिवस वजा करा 300तले किती झाले, ते 100-150 दिवस. म्हणजे एक महिला उद्योजक जरी तिला उद्योजक व्हायचे किंवा तिचा एक डगरीवर पाय उद्योजकतेचा एक याच्या आहे, तर ती ऑलरेडी वर्षभरातले फक्त 100 दिवसच काम करते. मग 100 दिवसात परत इतर प्रॉब्लेम्स आहेत बाबा की कुठं नात्याच कोणीतरी एक्सपायर झालंय, कोणाच तरी लग्न झालंय. तुम्ही बघा आज महिला लग्नात जायचं म्हणलं की त्यांचे 2 दिवस त्यातच जाते. बरोबर, म्हणजे कॅलिबर असून जाते. म्हणजे माहिती आहे अरे मला इकडे. पुरुषांचं तसं नसतं, कसे कपडे घाला, त्यांच्या डोक्यात ट्रॉमा असतो. एकदा व्यवसायात बसले तर त्या लेवलचं माइंडसेट महिलांचं येण्यासाठी त्यांनी स्वतःच्या व्यवसायातले जे आहेत तर त्यांनी मला असं वाटतं की ह्या भंपक गोष्टी ज्या आहेत, फेस्टिवल याला किती वेळ द्यायचा आहे, काय द्यायचं आहे, तर वेळ. मग आता हे टाईम डिसिप्लिन आपण याला वेळ किती द्यायचा. गौरी अनवॉन्टेड आमच्या घरी पण 4-4 दिवस होतात. मी 2-3 वर्ष म्हणले की अरे गौरी एक दिवस ठीक आहे ना, 10-10 दिवस गणपतीत घालतात खूप महिला असून, ठीक आहे ना, एक दिवस आपल्या धार्मिक परंपरा आहेत. आणि कोणता आपला देव आहे किंवा कोणता आपला महापुरुष आहे की जो म्हणतो माझ्यासाठी वर्षातले महिनाभर वाया घाल, ते म्हणतो वाया घालू नको म्हणूनच देव आणि महापुरुष झाले ते. किती आपण नाही का वारकरी संप्रदाय आपल्याला सांगितलं ना की आपला देवच आपल्या कर्मात आहे. तर आपलं काम करत मला वाटतं जर महिला राहिल्या आणि पहिले हा ट्रॉमा तोडला तर मग पुढं जाण्यात मग पुढं रस्ते सापडते. पण बेसिक इथंच वेळ चाललाय. बरोबर, पुढच्या गप्पा मग मार्केट सर्वे, स्ट्रॅटेजी, बिझनेस आयडिया हे सेकंड थिंग आहे. पहिली थिंग हीच आहे की आपण प्रत्येक लेडीजने ज्यांनी कोणी माझा आवाज ऐकू जाईल त्यांनी ऐकावं, विचार करावा की गेल्या 2025च्या 365 दिवसात ॲक्च्युअली मी किती दिवस काम केलं. तिचे तिलाच उत्तर जाते. आणि मी म्हणतो सेल्फ रिअलायझेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपलं सेल्फ रिअलायझेशन झालं तर कोण काय सांगतं हे आपल्या कानावर पडत. रिअलायझेशन नाही तर मग तू काय लय छान आहे का, मग लेखकाला त्याने काय लय भारी आहे का, म्हणजे आपला मेंदू आणि कानं बंद होतात, आपण ऐकूनच घेऊ शकत नाही. तर हा ट्रॉमातून निघलं म्हणजे पहिली बेसिक तर मला ट्रॉमाच वाटतं. सुपर. सो तुम्ही एक शब्द खूप छान वापरला की ग्लॅमरस लाईफस्टाईल. उद्योजकांना असं वाटतं की ग्लॅमरस लाईफस्टाईल, माझी गाडी, माझा हे ब्लेझर, हे सगळ्या गोष्टी. सो रिअल लाईफमध्ये जे काही त्यांचं स्ट्रगल असतं तर तुम्हाला जास्त कुठलं वाटलं की ह्या गोष्टीमध्ये त्यांचा खूप जास्त स्ट्रगल आहे?
म्हणजे मार्केटिंग, सेल्स असं? तुम्हाला एक सांगू का, सगळ्यात महाराष्ट्रीयन माइंडसेट आपण, म्हणजे गुजराती माइंडसेटला खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना बोलता येत नाही, त्यांना लय नटून थटून जाता येत नाही, बट ते टिकले का माहिती आहे का, त्यांना फायनान्सली परफेक्ट माहिती आहे. आपल्या लोकांना थाट माहिती आहे, आपल्या लोकांना मोठेपणा माहिती आहे, फायनान्शियल लिटरसी नाही. तर मला वाटतं की पहिला मेन ड्रॉबॅक आहे फायनान्शियल. मी आता एवढा शहाणपणाने गप्पा मारतो, मी 10 वेळेस चुकलेलो आहे फायनान्शियल गणितात. मलाच कळालं नाही की अरे इंटरेस्ट एवढा जातो बरं का. मला गेल्या 15 वर्षात कळाल्यात काही गोष्टी, आणि काही गोष्टी तर गेल्या वर्षी म्हणजे 10 वर्षानंतर कळाल्या की मी म्हणलं इतकी छोटी गोष्ट माझ्या कशी आधी लक्षात नाही आली, कारण मी एका वेगळ्या ट्रान्समध्ये होतो ना. तर एक होतं की आपण वाहवत जातो ग्लॅमरस जगात, आपल्याला कळत नाही आपण व्यवसाय का चालू केला. मी म्हणलं ना आपण व्यवसाय आय एम द ग्रेटसाठी करतो, आंतरप्रिनर्स. त्या आय एम द ग्रेटच्या चक्करमध्ये आपलं वाटतं सगळं चांगलं चांगलं आहे, पण नाही. आंतरप्रिनरशिप ही गोष्ट मुळातच लोकांना आपल्यापासून काहीतरी देण्याची. म्हणजे मी आता जर मी एका भाषणात बोललो होतो की आंतरप्रिनरशिप म्हणून मी जर आदर्श आंतरप्रिनर कुणाकडे बघतो तर मी फुलेंकडे पाहतो, कारण फुले त्यावेळेसचे फार मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. पण ते कॉन्ट्रॅक्टर पण असं नाही आहे की एखाद्यावर, बरं फुल्यांकडे किती पैसे होते, भारतातल्या टॉप 10 आंतरप्रिनर्सपैकी एक होते ते त्यावेळेसच्या, म्हणजे टाटापेक्षा हे श्रीमंत होते त्यावेळेस. पण मी असं ऐकलं नाही की सावित्रीबाई फुले ते म्हणले नाहीत की चला आपण येऊ स्वित्झर्लंडला फिरून. जाऊ शकले असते त्यावेळेस, सेपरेट स्वतःचं जहाज करून, एवढा पैसा होता त्याचा. बरं त्यांना इंग्लिश चांगली येत होती फुल्यांना, ते इंग्लिश टाइम्स वाचायचे त्यावेळेस, त्यांना इंग्रजांशी त्यांना बोलता यायचं. तर ते म्हणले असते आपण लंडनला स्थायिक हो, एवढे पैसे होते त्यांच्याकडे. आणि पण त्यांनी काय केलं, ते कंटिन्यू बघा तुम्ही, फुले कंटिन्यू पगडीन कंटिन्यू कामात होते. बरं त्यांचा वाडा होता, फुले काही गरीब कॅटेगरीतले नव्हते, पण त्यांनी त्या पैशाचा वापर कशासाठी केला. जर फुल्यांनी त्यावेळेस त्यांची आंतरप्रिनरशिप स्वसुख, स्वतःचं ग्लॅमर, स्वतःचा वाडा, स्वतः फॉरेनला जाणे, फिरणे, ऐश करणे, सावित्रीबाई फुलेला म्हणले असते तुला 1 टन सोनं घेऊन देतो, पण त्यांनी सोनं दिलं का बायकोला, त्यांनी दिलं शिक्षण. बरोबर. म्हणजे हा तुमचा माइंडसेट आहे हा, की तुम्हाला नेमकं काय करायचं. एक फुले उद्योजक झाले, आंतरप्रिनर झाले, त्यांनी तो पैसा कमवलेला स्त्री शिक्षणात घातला, त्यासाठी आपल्या बायकोला त्यांनी शाळा चालू करून दिली. आज तुम्ही इथं बसू शकला. हे गणित कुणाचं, हे एक आंतरप्रिनरचं. तर आपण ग्लॅमरस व्हायचं आहे का, आपल्याला फक्त उपभोग घ्यायचा आहे का. म्हणजे उपभोग कशाचा, की 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायचं आहे. उपभोग म्हणजे चांगले कपडे, चांगलं गाणं. एक आंतरप्रिनर आपल्याला तर 100% सोशल वर्क पण व्हायचं नाही, कारण आपण आंतरप्रिनर म्हणजे जगातलं जे सगळ्यात उत्तम आहे ते आपल्याला वापरायचं आहे का, तर वापरायचं. पण इतर पैशाचं आपण काय करतो, आपण समाजाचं काय दायित्व देतोय. तर जो दायित्व देतो, जो समाजाचं करतो, तोच आंतरप्रिनर. बाकीचे सगळे व्यावसायिक, बाकीचे सगळे बिझनेस, बाकीचे सगळे स्वतःपुरतं करणार. आंतरप्रिनर आणि बेसिक इंडस्ट्रियलिस्ट बिझनेसमध्ये हा सायलेंट फरक आहे. नाहीतर मग हा एक शब्द असता ना, वेगवेगळे काय. तर आंतरप्रिनरशिपमध्ये मला वाटतं ग्लॅमर असावं का असावं, जगातलं सगळ्यात सुंदर आपल्याकडे वस्तू, भारीचं डिवाईस पाहिजे का, पाहिजे, पण त्याच्यानंतर तुमचे सोशल व्हॅल्यूज काय, तुम्ही हे पैसे कमवत आहेत का कमवत आहेत, मग ह्याचं काय करणार आहात का तुम्ही. तर मला वाटतं सोशल दायित्व प्लस अर्निंग, म्हणजे ते ओशो सांगतो ते मला फार आवडते, तुम्ही बुद्धा प्लस झोरबा पाहिजे. म्हणजे तुमच्या डोक्यात बुद्ध पाहिजे, म्हणजे तुमच्यात नॉलेज पाहिजे, तुमच्यात शांतता पाहिजे. लय पैसे आले आपण बघत नाही हो, कित्येक पैशावाले डोके खराब झाले. म्हणजे खूप पैसे असणे सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो ना मला डिप्रेशन आलं आहे, बहुतेक माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण खूप पैसेवाले सुद्धा डिप्रेशनमध्ये. म्हणजे डिप्रेशनचा क्रायटेरिया पैसे नाही. तर तो ओशो सांगतो तसं तुमचं डोकं बुद्धाचं पाहिजे, म्हणजे शांत, पीस. आणि दुसरं बुद्धा प्लस झोरबा म्हणतो. झोरबा म्हणजे काय, झोरबा एक प्रतिकात्मक आहे, की तुमच्याकडे जगातले सगळ्यात चांगले डिव्हाइस वापरायचे आहेत का वापरायचे, जगातलं सगळ्यात चांगलं खायचं आहे का खायचं, पण ते कोणाचं हिसकून खायचं नाही, ते आपल्या मेहनतीने खायचं. आणि उरलेलं काय काम करायचं, त्यात आपल्याला सोशल कॉज पण करायचं. तर मला वाटतं की प्रत्येक आंतरप्रिनर स्वतःच ठरावं की मला फक्त माझ्यापुरतं काम करायचं, इट्स ओके ना, स्वतःपुरतं केलास तरी समाजाचं होतंच. आणि तुला कमवून उत्तरदायित्व काही द्यायचं आहे का, जबाबदारी. तर हे वेगवेगळे विचारधारा आहेत की आपल्याला नेमकं काय करायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की पण तुम्ही
फायनान्शियल स्टेबल झालं पाहिजे आणि तुम्ही दाखवण्याच्या फंदात पडलं नाही पाहिजे. बरोबर. मग हे ग्लॅमर बिमरचे सगळ्या झाकडून जाते. बरोबर. आता एंटरप्रिनरशिप जर्नीमध्ये स्टार्ट करताना कुठली एक स्किल किंवा कुठली एक रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की नॉन निगेशिएबल आहे, म्हणजे त्याला तुम्ही अवॉइड करू शकत नाही? त्याला तसं पाहिलं ना तर ती एक नाहीच आहे. तुम्ही ज्याला आवडेच म्हणजे तुम्ही ज्याला ट्रान्सफरच करू शकत नाही, म्हणजे तुमच्यासोबत कोणी काम करते हे एवढं काम तू कर. तर मला वाटतं की आयडियाज, तुम्ही जे युनिट चालवत आहे, तुम्ही जे काही एंटरप्राइजेस चालवत आहे, तर त्याच्यातलं टोटल जो आपण म्हणतो ना आत्मा बॉडीतला म्हणतो जी एनर्जी देते, तर त्याचा थॉट आणि ते तुम्ही कधीच टाळू शकत नाही. तुम्ही फायनान्शियल जे गणित आहे त्याच्या बाबतीत कधीच म्हणजे बँकेत चेक द्यायचा आहे, तुम्ही लोन घेतलं त्याचं रिपेमेंट आहे, किंवा तुम्ही एखादी क्वालिटी प्रॉडक्ट बनवत आहे तर ती क्वालिटी तुम्ही दुसऱ्याला दिली तर दुसरं काय म्हणा घे धकून एक प्रकार असतो, तर होऊन जाते घे ॲडजस्ट करून. तर मला वाटतं ती गोष्ट बारीक आपण बघितली पाहिजे की आपण जे प्रॉडक्ट बनवतो, जी सर्व्हिस देतो, घे धकून नाही, तिच्या क्वालिटीवर आपलं तुम्ही किती, म्हणजे आपण सोडा जे लोक इलॉन मस्क सारखी लोक किंवा बिल गेट्स सारखी लोक, ते सुद्धा क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करत, ते डेली त्या चक्करमध्ये. तर क्वालिटी इन फायनान्स मला तर असं वाटतं की तुम्ही व्यवसायात गेलात, उतरला त्याच्यातल्या, तर तुम्हाला पूर्ण वेळच द्यावा लागतो. तुम्ही पार्ट टाईम व्यवसाय नावाचा प्रकार करू शकत नाही. म्हणजे आता तुम्ही बघा बिल गेट्स, मी भारी उदाहरण भारतातले अंबानी घ्या. मग आपल्याला अंबानी वाटतं काय पैसे त्याच्याकडं, अदानीकडं काय पैसे त्याच्याकडं, रतन टाटा काय एम्पायर. पण आपण त्यांची जर दिनचर्या पाहिली ना तर शॉक येईल. म्हणजे मला आत्ता मध्यंतरी एकाने मुकेश अंबानीचं सांगितलं होतं की म्हणला मुकेश अंबानी सकाळी 5ला जर असा मिटिंगला बसला, किती वाजता? 5 वाजता सकाळी, तर रात्री 11पर्यंत सगळे थकते, तो थकत नाही आणि कंटिन्युअस मिटिंग चालू असते. तो जेवतो सुद्धा त्याच खुर्चीत बसून. आपल्याला एवढं मोठं एम्पायर दिसतं, आपल्याला त्यांची मेहनत दिसत नाही. आणि ते कधीतरी वर्षात 10 वेळेस बाहेर येतात कार्यक्रमात, तर ते फोटो त्यांचे वर्षे चालतात. म्हणजे तुम्हाला ते एखाद्या हॅप्पी मुवमेंटमधलाच फोटो तुम्हाला माहीत असतो, त्यांची मेहनत करतानाचे फोटो आपल्याला माहीत नाही. तर ते सगळं विसरून गेलेले असतात, म्हणजे आपण खाणं पिणं सगळं. तर मग त्यावेळेस ते असा विचार नाही करत, कारण चला आपण आता CEO ठेवला आहे कंपनी CEO, अरे लय मोठे एम्प्लॉय काम, फायनान्शियल गणित सगळं ते डेली बेसिसवर बघतं. त्यामुळे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तुमच्या व्यवसायातल्या एकाही गोष्टीकडे आपण निग्लेक्टली किंवा काही करू शकत नाही. व्यवसाय म्हणलं सगळं आपल्याला बारीकच बघणं. बरोबर. आता पर्टिक्युलर अशी एखादी गोष्ट नाही करता, सगळ्याच. खरं सांगू का की म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो मी. गुजराती कम्युनिटी आहे किंवा मारवाडी आहे किंवा जैन आहे, मुस्लिम कम्युनिटी, आपण मुस्लिम कम्युनिटीला बिझनेसमध्ये धरत नाहीत, पण लय खतरनाक आहे. म्हणजे तुम्ही इथून बाहेर गेला तर टायरच्या लाईनमध्ये तेच आहेत, फळांच्या लाईनमध्ये तेच आहेत, हॉटेल लाईनमध्ये पण खूप आहेत, आणि ते खूप मेहनत घेतात, म्हणजे डायहार्ड मेहनत घेतात. मराठी माणसं, आपल्याला असं वाटतं की मराठी माणसं तशी कम्युनिटी नाही आहे. मराठी माणसं खतरनाक मेहनत आहे. दुसरं एक आहे, पण त्यांची मेहनत आणि त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. दृष्टिकोन कसा आहे की त्यांना डायरेक्ट पॉवर गेममध्ये जास्त इंटरेस्ट आहे. व्यवसाय होणं, पॉवर गेम म्हणजे काय, मला सरपंच व्हायचं आहे, आमदार व्हायचं आहे, खासदार व्हायचं आहे, आणि तो ह्या चक्करमध्ये की आय एम द ग्रेट. गुजराती असं वाकल 2 मिनिटात, कारण त्याला माहिती इथिक्स म्हणजे बिझनेस करायचा, तुम्हाला लवळासारखं राहणं, तुम्हाला वाकणं चालतंय, हळूहळू घुसायचं आहे. मराठी माणूस त्या बाबतीत डेअरिंगबाज नाही एवढा, म्हणजे आता झालाय, पण 25-20 वर्षापूर्वी बघितलं तर कुणाचे, तुमचे वडील, माझे वडील, कुणाचे वडील आंध्र प्रदेशमध्ये गेलेत, मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा विदर्भातल्या कित्येक आपले आजोबा, तुमचे आजोबा कुठं फिरलेले नाही. आपल्या आजोबांनी गावची वेसच ओलांडलेली, ते तेव्हा दिल्लीला जाऊन ये, कुठे चेन्नईला जाऊ. तुम्ही एखाद्या गुजराती जैन फॅमिली विचारा, तेव्हा मेरे काका बेंगलोर में रहते, मेरे मामा उधर लखनऊ में रहते. तुम्ही म्हणलं तर आमचे हे आटपाडीला हे असते, हे इंदापूरमध्ये असते. म्हणजे तुमचं सर्कलच तेवढं आहे. आपण नातं गोतं तर लय लांब नाही करीत.
नातं गोतं पण लांब नाही करत. हो. भावकीत पाहुण्या रावळ्या हो. तेवढ्या पटतात. तर आपलं तो आपण फक्त म्हणतो की आटके पार झेंडे लावले मराठ्यांनी. हम्म. मराठा म्हणजे आत्ताच आमचा विषय झाला, मराठा म्हणजे महाराष्ट्रातले. आम्ही दिल्ली काबीज केली ती. पण तो शिवरायांच्या विचारांमुळे बहुतेक 200 वर्ष टिकला तो विषय. म्हणजे तो तेव्हा मराठ्यांना जिनून होता की आपण जगभर जाऊ. पण आत्ताच्या काळात मला वाटतं तो फार कमी झाला आणि कमी झालता तो गेल्या 50 वर्षात. पण आता आपले नवीन जे मुलं आहेत ते एकमेकाला मदत करतात. म्हणजे एकदमच नकारात्मक नाही आहे की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय ओढतं असं नाही आहे, 100% नाही आहे. काही तुरळक आहे. मग तसे गुजरातीच पाय ओढतातच, जैन जैनाचेच पाय ओढतात. तर आपलं जास्त त्याचं ग्लोरिफिकेशन झालं आणि आपण त्याच्याकडं मराठी माणसाला ओढतो हा एक माइंडसेट घेऊनच आपण बाहेर फिरतो. त्याचा इम्पॅक्ट, त्याचा लॉस आपल्याला झाला. पण आता महाराष्ट्रीयन मुलं मी जे पाहतो गेल्या 10-12 वर्षात एकमेकांना हात देतात, मदत करतात. 100% निगेटिव्ह नाही आहे, 10-20% निगेटिव्ह आहे. आणि मी म्हणतो आपण गुजरात्यांना जैनांना त्यांच्या याच्यावर राग करण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून अडॉप्ट केलं पाहिजे, कारण की त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आता जैन लोक बघतात तर मॅक्झिमम जैन लोक बिझनेसमध्ये फार पुढे आहेत, पण ते तुमचा द्वेष करणार नाहीत, ते तुमच्याशी चर्चा करणार नाहीत, ते आंदोलन करणार नाहीत, त्यांना नेता व्हायचं नाही, त्यांना मोठेपणा नको आहे. तुम्ही जैन, मी गेल्या आठवड्यात त्यांना भेटलो होतो बघा, फार मोठे ते आपले, त्यांची संघटना आहे जैनांची, त्याचे अध्यक्ष काय नाव त्यांचं, जितोचे अध्यक्ष. तर त्यांना मी एका कार्यक्रमात भेटलो. मॅडम इतकी साधी राहणी होती, इतकी साधी राहणी. आणि मी कोण आहे, मी एकदम नॉर्मल त्यांच्यासोबत व्यावसायिक ॲज कम्पेअर टू अकाउंट मी फार कमी आहे त्यांच्याकडे. त्यांचं मला येऊन बोलणं, ते पोलाईट ऐकणं. आपल्याकडे एखादा जर 5-25 कोटीचा झाला मराठी तर तो कोण आहे तुम्ही, हा जो ॲटिट्यूड आहे ना, मला वाटतं तो जास्त मार्क आहे. आणि जैन, माझे आता एक पार्टनर गुजराती आहेत. मॅडम दाढी अशी वाढलेली असते, विचार करा, शरद भाई ऐसा हो सकता है क्या, बिलकुल ॲटिट्यूड नाही. बोलणार कमर्शियलच. आपले लोक कमर्शियल कमी, इतर गप्पा जास्त मारतात. तर तो आता ट्रेंड बदलतो, आपण त्यांच्याकडून शिकतो. तर तो आहे, फरक आहे थोडा सायलेंट, तो DNAतला फरक आहे आणि तो काही एका दिवसात जाणार नाही, प्रयत्न केला तर जाईल. येस, चालेल सर. तर तुम्ही आजचे जे इन्साईट दिले ना, टोटली आय ओपनिंग होते. तुम्ही आज सिद्ध केले की एंटरप्रेन्योरशिप म्हणजे लक नाही आहे, डिसिप्लिन आहे, माइंडसेट आहे आणि लॉंग टर्म थिंकिंग आहे. सगळ्यात फर्स्ट माइंडसेट. सो तुम्ही आज खूप महत्त्वाचा सल्ला दिला किंवा महत्त्वाचं इन्साईट दिले, इन्फॉर्मेशन दिली आणि आज तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झाला आहे. खरंच खूप छान वाटलं सर. खूप गोष्टी मी तुमच्याकडनं आज शिकल्या आणि निश्चित हा पॉडकास्ट एक लर्निंग लेसन असेल. तुम्ही आज इथं आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला बोलवलं त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू.